नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील. तर आजची स्टोरी आहे सत्यवचन वदली प्रिया. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. गेल्या 2-3 महिन्यापासून आमच्या बायकोला व्हॉट्सॲपचं वेळ लागले. रात्र रात्र जागून मेसेज पाठवत असते, मेसेज वाचत असते. एकदा रात्री जागा झालो आणि सौला बघून घाबरलोच. ती चक्क एकटीच हसत होती. आम्ही घाबरून विचारलं, काय झालं गं? हसू आवरत ती उत्तरली, एक जोक आलाय. ग्रुपला जॉईन झाले ना मी, त्यामुळे फोटो आणि मेसेजेस येत असतात. ऐकवू? ती फारच उत्साहात होती. रात्रीचे 2 वाजले होते. आम्ही झोपाळू आवाजात म्हणालो, ऐकव. बायको ऐकवत होती. जेव्हा तिचं ऐकवून झालं तेव्हा तिला बरं वाटावं म्हणून आम्ही म्हणालो, वा, फारच छान. एक भूतकथाही आली आहे, तीही ऐकवू? आणि आमच्या हो नाहीची वाटही न बघता ती वाचायला लागली. सौच्या गदागदा हलवण्याने आम्ही दचकून जागे झालो. का ग, काय झालं? कशी होती भूतकथा? कोणाची भूतकथा? जी मी आता वाचली ती? सॉरी डिअर, आम्हाला झोप लागली होती. मी कधीची तुम्हाला वाचून दाखवते. सौ रुसून म्हणाली, माय लव, रात्री 3 वाजता माणूस झोपेलच ना. रात्रभर जागलो तर सकाळी लवकर उठणार कसे? दुपारी ऑफिसात काम करणार कसे? डोळे चोळत आम्ही म्हणालो, तुमचं मुळीच माझ्यावर प्रेमच नाहीये. सौ आता संतापण्याच्या बेतात होती. आम्ही पटकन उठून बसलो. बरं वाच, म्हटल्याबरोबर ती मोबाईलवरची कथा वाचायला लागली. 3:30 पर्यंत आम्ही जागलो आणि ऑफिसला उशिरा पोहोचलो. पूर्वी बायको आमच्याशी बोलायची. आम्ही ऑफिसातून परतून आलो की चहा फराळाचं बघायची. पण हे व्हॉट्सॲप आलं आणि ती पार बदलली की हो. आता ती कुणास ठाऊक कुणाकुणाशी सतत मोबाईलवरून मेसेजची देवाणघेवाण करत असते. नेट आणि मोबाईलचं बिल आम्ही भरतो आणि जेवायलाही अगदीच काहीतरी थातूरमातूर समोर येते. आणि सकाळ संध्याकाळच्या ब्रेकफास्ट आणि स्नॅकची तर अजूनही वाईट परिस्थिती आहे. आम्ही विचार केला, सासूबाईंची मदत घ्यावी, त्या काहीतरी तोड काढतील. तर त्या आम्हाला म्हणाल्या, बेबीला रागवू नका, सामोपचाराने तोडगा काढा. आमची प्रौढावस्थेतील सौ तिच्या आईला अजून बेबीच वाटते. तर आम्ही ठरवलं, सौशी बोलूयात. एका रजेच्या दिवशी आम्ही प्रेमाने तिला म्हटलं, असं सतत स्मार्टफोनवर असण्याने डोळे बिघडतील तुझे. नाही बिघडणार. एक काम करा ना, तुम्हीही एक फोन घ्या आणि आमच्या ग्रुपमध्ये घ्या. खरंच? अहो, आमच्या मित्रांचा एक खूप चांगला ग्रुप आहे. खूप मजा करतो आम्ही, खूप गप्पा करतो. खरंच किती छान शोध लावला या मोबाईल फोनचा. आणि व्हॉट्सॲप तर काही विचारूच नका. सौ आपल्यातच गुंग होती. आम्ही तिला किती वेळ समजावून सांगितले, हे जग खरं नसतं, हे सगळं आभासी जग आहे. पण ती त्या दुनियेतच रमलेली. आमचं वैवाहिक आयुष्य पार ढवळून निघालं. आम्ही काय करावं ते सुचत नाहीये. त्यावरचा उपाय आम्हाला सापडत नाहीये. शनिवारी रात्री आम्ही झोपण्याच्या तयारीत असताना सौने जवळ येऊन प्रेमाने म्हटलं, अहो, ऐकलत का? काय? या व्हॉट्सॲपमुळे ना खूप चांगल्या लोकांशी मैत्री होती. नव्या नव्या मोठ्या लोकांशी ओळखी होतात. असं खूप श्रीमंत पण खूप वरपर्यंत पोच असलेल्या स्त्रियांशी गप्पा होतात. सौ सांगत होती. आम्हाला त्यात गम्य नव्हतं. आम्ही गप्प होतो. मी तर कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या आयुष्यात मी वेगवेगळ्या ग्रुप्समधल्या 1,500 लोकांशी मैत्री करेन. 1,500ची लिस्ट आहे. ज्याला इतके मित्र असतात त्याचा कुणीही मित्र नसतो. कारण खरे मित्र आयुष्यात 1 किंवा 2च असतात. आम्ही चिडून बोललो, तुम्ही जळताय का? जेलस? आम्ही का जळू? माझे सगळे फ्रेंड चांगल्या खानदानी कुटुंबातले आहेत, शिवाय श्रीमंत आहेत. तर मग आम्ही काय करू? आमचा संताप चाललेला. अहो, मी तर एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार होते. आम्ही सावध झालो. कसली गोष्ट? माझ्या 2-3 मैत्रिणी उद्या मला भेटायला येत आहेत. त्या खूप श्रीमंत आहेत. तर आमचा काय संबंध? प्लीज, उद्या मला बाजारातून छान छान पदार्थ आणून द्या नाश्त्यासाठी. काही मी घरी करेन. अहो, आम्ही ना प्रथमच भेटणार आहोत. हा, किती रोमांचक क्षण असेल ना तो. अपरिचित मैत्रिणीशी भेट. त्या भवान्या राहतात कुठे? इथेच भोपाळमध्येच? अच्छा, तर उद्या पार्टी आहे. पार्टीच समजा. त्या तिघी आहेत. त्या येतील. मग मी पुढे कधीतरी त्यांच्या घरी जाईन. आयुष्य म्हणजे तरी काय हो? एकमेकांना भेटणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं, याचाच नाव आयुष्य. तत्ववेत्याच्या थाटात सौ बोलत होती. ए बाई, प्लीज आम्हाला झोपू दे. अगं, महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि तुला पार्ट्या कसल्या सुचतायत? तुम्ही काळजी करू नका, मी खर्च करेन ना.
सौने समजूत घातली. खर्च तू कर किंवा मी कर, पैसे माझेच जातील ना. माय डिअर, या आभासी जगातून बाहेर आहे. त्यात काही तथ्य नाही. आम्ही समजावलं. अहो, पण त्या उद्या येत आहेत. येऊ देत. आपण घराला कुलूप लावून बाहेर निघून जाऊ. छे छे, भलतंच काय, असं नाही चालणार. हे तर वचनभंग करण्यासारखं आहे. मला ते मान्य नाही. मी तसं करणार नाही, सौ बानेदारपणे म्हणाली. मग काय करायचं म्हणतेस? त्यांच्यासाठी खानदानी ब्रेकफास्टची व्यवस्था करा. पुन्हा एकदा विचार कर. ज्या फेसबुकच्या आभासी दुनियेत तू वावरतेस तिथल्या लोकांना तू ओळखत नाहीस, कधीही भेटली नाहीस. तरी कशाला आमंत्रण देऊन बोलावतेस? आम्ही वैतागून बोललो. प्लीज फक्त एकदा बघूयात. हा अनुभव वाईट ठरला तर मी व्हॉट्सॲपला कायमचा रामराम ठोकेन. सौने आम्हाला आश्वस्त केलं. दुसऱ्या दिवशी सौ पहाटेलाच उठली. भराभर स्वतःचं आवरलं. घर साफसूफ केलं. ड्रॉइंग रूम नीटनेटकी केली. नाश्त्यासाठी काही पदार्थ तयार केले. नंतर चहा करून आम्हाला उठवलं. आम्ही निवांतपणे चहा घेतल्यावर ती म्हणाली, 10पर्यंत त्या येतील. त्याआधी तुम्ही बाजारातून एवढं सामान आणून द्या. भली मोठी यादी आमच्या हातात देऊन सौ इतर कामाला लागली. ती यादी बघूनच आमचा जीव दडपला. बाप रे, एक वेळचा ब्रेकफास्ट आहे की महिन्याभराचं घर सामान. ज्या मिठाईंची नावं कधी ऐकली नाहीत, जी फळं बाप जन्मात कधी बघितली नाहीत, ती सर्व नावं त्या यादीत होती. पैसे दिलेच नाहीत. आम्ही आमचं पाकिट पण जुनी खटारा स्कूटर घेऊन बाजारात गेलो. येताना ऑटो रिक्षात सर्व सामान भरून आणलं. आनंदाने सौने आम्हाला मिठीच मारली. आम्ही आमची कशीबशी सुटका करून घेतली पण खोलीत गेलो. सौ स्वयंपाकघरात पदार्थाची मांडामांड करण्यात दंग होती. आम्ही बावडाटासारखे विचार करत होतो. ओळख ना पाळख आणि एवढा स्वागत सत्काराचा सोहळा. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला. घर शोधतोय, सापडत नाहीये. सौने मेसेज टाकला, घिस्सू हलव्याच्या दुकानाशी माझा नवरा तुम्हाला भेटेल. तिने आमच्याकडे बघितलं. आम्ही मुकाट्याने स्कूटर काढली. घिस्सू हलवाई आमच्या एरियातला प्रसिद्ध मिठाईवाला होता. सौने मोबाईलवरून त्यांना आमच्या रंगरूपाची, कपड्यांची, स्कूटरच्या रंगाची इतभूत माहिती दिली. आता ओळखायला त्यांना अजिबात त्रास होणार नव्हता. घिस्सू हलव्याच्या दुकानाशी एक काळ्या रंगाची चकचकीत महागडी मोटार येऊन थांबली. त्यातल्या ड्रायव्हरने आम्हाला विचारलं, मिस्टर, अमुक तमुक आपणच का? होय, मीच. तुमच्या घरी जायचे. आम्ही घ्यायला चालू आहोत. आम्ही बदललो. आत कोण आहे ते दिसत नव्हतं. महागड्या पडद्यांनी गाडीच्या खिडक्या झाकलेल्या होत्या. आमची खटारा स्कूटर पुढे आणि ती आलिशान गाडी आमच्या मागे मागे. थोडं पुढे जाऊन आम्ही स्कूटर थांबवली, कारण पुढल्या अरुंद गल्लीत ती भव्य गाडी जाऊ शकत नव्हती. आम्ही बदललो. यापुढे पायी पायी जावं लागेल. आम्ही स्कूटर एका घराच्या भिंतीला टेकवून उभी केली. गाडीचा दरवाजा उघडला. आतून 3 धष्टपुष्ट, भरपूर मेकअप केलेल्या, दागिन्यांनी मढलेल्या, महागड्या साड्या नेसलेल्या महिला उतरल्या. आमचं हृदय धडधडू लागलं. प्रथमच बायकोचा अभिमान वाटला की तिच्या मैत्रिणी इतक्या श्रीमंत आहेत. मागच्या मागे येणारी वरात बघायला मोहल्ल्यातील घरांच्या खिडक्यातून माणसं गोळा झाली. आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले होते. आमच्यासारख्यांकडे असे भव्य दिव्य पाहुणे म्हणजे नवलच होतं. आम्ही घरापाशी आलो. सौने बसवलं. पंखा सुरू केला. त्या इकडे तिकडे बघत होत्या. बहुधा एसी शोधत असणार. आमच्या लक्षात आलं, वरवर सौ प्रसन्न दिसत असली तरी मनातून ती आनंदी नव्हती. काहीतरी खटकलं होतं. काय ते आम्हाला कळत नव्हतं. सौने भराभर पाणी आणलं. खाण्याचे पदार्थ आणून मांडले. एकूणच तिला पाहुणे लवकर जावेत असं वाटत होतं. आम्हाला आपलं वाटलं की आपल्या गरिबीचं टेन्शन तिला आल्यामुळे ती अशी वागते की काय. ती फार बेचैन वाटत होती. गप्पाटप्पा, खाणं पिणं झालं. मैत्रिणी जाण्यासाठी उठल्या. आम्हीही निरोप द्यायला सामोरे आलो. बरं आहे भाऊजी, येतो आम्ही. एक पुरुषी आवाज कानावर आला. बरं आहे, बरं आहे. आम्ही त्यांच्यासोबत निघणार. तोच दुसरीने म्हटलं, असू देत हो, आता आम्ही जाऊ. तो आवाजही काहीसा वेगळाच. विचित्र वाटला. निरोप घेऊन त्या गेल्या पण कपाळावरचा घाम पुसत सौ सोफ्यावर बसली. एकाएकी आम्हाला उमजलं पण आम्ही जोराजोरात हसायला लागलो. हा 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 हा. आता पुरी. सौ रागावून खेकासली. तर ह्या होत्या तुझ्या किन्नर सख्या. आम्हाला पुन्हा हसायला येऊ लागलं. त्यांनी ही गोष्ट लपवली होती माझ्यापासून. सौने आपल्याकडून सफाई दिली. म्हणजे तुमच्या आवाशी जगातल्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरच्या मैत्रिणी अशा असतात तर. आम्ही पोट धरून पुन्हा हसू लागलो. आता मात्र सौ एकदम भडकली.
ती एकदम म्हणाली, का किन्नर माणसं नसतात? कुणाशी भेटावं, बोलावं, मैत्री करावी अशी इच्छा त्यांना होत नसेल. कुणाशी चांगली मैत्री मिळावी, जीवाभावाचा मित्र मिळावा, त्याच्याकडे जावं, आपल्याकडे त्याला बोलवावं असं त्यांना वाटलं तर यात गैर काय आहे? सामान्य माणसासारखं जगण्याचा त्यांचा हक्क नाकारण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? किती काळपर्यंत आपण त्यांची चेष्टामस्करी करणार, त्यांना दूर ठेवणार? त्यांचे प्रश्न आपण समजावून घ्यायला हवेत. त्यांना सन्मानाचं आयुष्य जगता येईल असं व्यासपीठ आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवं. सामान्य माणूस म्हणूनच त्यांना मित्रत्वाच्या भावनेने जवळ करायला हवं. तिचंही बोलणं ऐकून आमचं हसणं थांबलं. ती जे बोलली ते 100% खरं होतं. आपण विचार करायला हवा, माणुसकी जपायला हवी. सौचा आम्हाला अभिमान वाटला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.